नमस्कार, मी धनश्री आपलं परत एकदा स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच डीडीज रेसिपी हाऊस यामध्ये. तर आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीचं पिठलं. एकदम गावाकडची चव आहे. हे पिठलं माझ्या आजीनं मला शिकवलेलं आहे. हे पिठलं तुम्ही ट्राय करा, खूप छान लागतं. आणि हे हटेव पिठलं नाही आहे, हे आपण भाजून तयार केलेलं पिठलं आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा. यासाठी मी एका कढईमध्ये घेत आहे गरम तेल. त्यामध्ये टाकत आहे अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरी, 10 ते 15 कढीपत्त्याची पानं. याच्यानंतर मी टाकत आहे लसूण, हिरवी मिरचीचं वाटण. नंतरून 4 बारीक चिरलेले कांदे टाकत आहे मी त्याच्यामध्ये, आणि कोथिंबीर टाकत आहे. हे चांगलं परतून घ्यायचं आहे. जवळजवळ एक 10 मिनटं हे परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती. जास्त करपवायचं नाही आहे, गुलाबी रंग होईपर्यंतच परतायचं आहे आपल्याला. हे बघू शकता तुम्ही, त्यात मी थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकलेलं आहे वरून. अशा रीतीने हे आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त. बघा किती छान कलर दिसतोय. जास्त आपल्याला करपवायचं नाही, तर बेसन असं कलरला करपट दिसतं. बघू शकता, असा कांदा गुलाबी होईपर्यंतच परतायचा आहे. याच्यामध्ये आता मी हळद टाकत आहे. हळद टाकून परत एकदा चांगलं परतायचं आहे आपल्याला, जेणेकरून ही हळद त्या कांद्यासोबत भाजली जाईल. आता याच्यामध्ये मी टाकत आहे 1 वाटी बेसन पीठ. बघू शकता तुम्ही, अशा रीतीने बेसन पीठ त्या कांद्याबरोबर चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता आता तुम्ही, चांगलं त्या कांद्याला पूर्ण सगळीकडून लागलं पाहिजे बेसन पीठ. बघू शकता असं. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या अशाच नवीन रेसिपी, गावाकडच्या, सिटीमधल्या, मुलांच्या टिफिनच्या या रेसिपींसाठी. बघू शकता आपलं पिठलं कसं छान भाजतंय बेसन पीठ कांद्याबरोबर. नक्की ट्राय करा ही रेसिपी, खरंच छान लागते. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मला कमी वाटतं बेसन पीठ, म्हणून मी थोडंसं बेसन पीठ टाकत आहे. 1-2 चमचे टाकत आहे, जेणेकरून आपलं पिठलं घट्ट होईल, जास्त पातळ होणार नाही पिठलं. थोडंसं आपल्याला तेल टाकायचं. तेल टाकून चांगलं परतायचं. 1 चमचा तेल टाकायचं वरून. आणि चांगलं, जेवढं तुम्ही बेसन पीठ जास्त भाजताल चांगलं व्यवस्थित मीडियम गॅसवर, तेवढं ते छान लागेल. आणि बेसन पीठ भाजताना ते करपून द्यायचं नाही, सारखं हलवत राहायचं. नाहीतर आपण काय होतं, ते एक काम करताना दुसरं एक काम करायला जातो, ते बेसन पीठ खाली चिकटतं. तर तसं करायचं नाही आहे आपल्याला. अजून थोडीशी कोथिंबीर टाकून चांगलं भाजायचं आहे. जेवढं बेसन पिठल्याला कांदा आणि कोथिंबीर जास्त असेल तेवढं पिठलं छान चव देतं. थोडंसं मीठ टाकते मी चवीनुसार वरून. आता हे परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. अजिबात त्याला खाली लागून द्यायचं नाही आहे कढईला. एक 10 ते 12 मिनटं मीडियम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं बेसन पीठ. आणि याच्यानंतरून आपल्याला यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे. जास्त थंड पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये. कोमट पाणी टाकलं तर छान चव येते त्याला. आणि ते मिक्सही पटकन, म्हणजे आपल्या कांद्याला बेसन पीठ चिटकलेलं असतं आपण भाजताना, तर ते रिकामं होऊन त्या पाण्यासोबत मिक्स होऊन जातं. जेव्हा घरी काही भाजीला नसेल तेव्हा ह्या पद्धतीचं पिठलं करा, खूप छान टेस्ट येते. आणि मला कमेंट करून नक्की सांगा नंतरून हे बनवल्यावरती तुम्ही. खरंच खूप सुंदर लागते, चवीलाही खूप छान लागते हे पिठलं. बघू शकता काय मस्त कलर आलेला आहे. आता हे 5 मिनटं जरासं हाय फ्लेमवरती ठेवायचं उकळी येईपर्यंत. आणि नंतरून फ्लेम कमी करायची गॅसची, मिडियम गॅसवरती ठेवायचं. चांगलं ते बेसन असतं ते चांगलं शिजून द्यायचं मस्त. बघायचं, चांगलं ढवळून घ्यायचं, म्हणजे त्याचं बेसन पीठ असतं ते सगळं रिकामं होतं त्या कांद्यापासून आणि पाण्यात मिक्स होऊन जातं चांगलं. बघू शकता तुम्ही काय मस्त दिसतंय, छान दिसतंय ना. हिरवं पिवळं कलर किती छान आले बघा. हिरवा, पिवळा, कढीपत्त्याचा हिरवा कलर, कोथिंबीरीचा हिरवा, आपलं बेसन पीठचा पिवळा कलर, मस्त दिसतंय पिठलं. आता ह्याला घट्टपणा येतोय बघा हळूहळू. असं बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी याच्यासोबत छान लागतं, भातासोबत मस्त लागते पिठलं. गरम गरम पिठलं आणि भात खायचा खूप छान लागतो, खूप म्हणजे खूप छान लागतो हा. बघा कसं तयार होतं. आता ह्याच्यावरनं परत अजून थोडीशी कोथिंबीर टाकायची.
खरंच कोथिंबीर जास्त टाका पिठल्याला, खूप छान चव देतं पिठलं. बघू शकता तुम्ही काय मस्त कलर. आता चव आपल्याला जर पिठल्यात मीठ बघायचं टेस्ट करून, लागत असेल तर थोडंसं वरून तुमच्या अंदाजाने टाकायचं तुम्हाला जर हवं असेल तर ह्या स्टेजला. आणि ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे परत एकदा, जेणेकरून ते मीठ सगळीकडून मिक्स होईल. बघू शकता तुम्ही आपल्या पिठल्याला आता उकळी आलेली आहे मस्त अशी. हां काय मस्त दिसतंय ना. आणि कन्सिस्टन्सी बघू शकता त्याची, एकदम पातळ नाही आहे, घट्ट नाही आहे, मीडियम असं छान उकळतंय मस्त. नक्की ट्राय करा हे पिठलं, खूप छान लागतं टेस्टला. गरमागरम पिठलं आणि गरमागरम भाकरी आणि भात खायचं सोबत कांदा. हा मस्त. गरम गरमच वाढायचं. जरी लवकर करून ठेवलं तर नंतर जेवायच्या वेळेस परत ते गरम करायचं. पिठलं छान होतं. पिठलं जास्त घट्ट नाही करायचं, जास्त पातळ नाही. हीच कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला पिठल्याला, तर जेणेकरून भातासोबत पण खाता येईल आणि भाकरीसोबत पण खाता येईल आपल्याला पिठलं. बघू शकता काय मस्त दिसतंय ना. आता मी बाजरीच्या भाकरीबरोबर सर्व करते. कांदा, बाजरीची भाकरी, वड्या वगैरे असतील तुमच्याकडे, कोथिंबीरीच्या वड्या, ते खूप छान मेजवानी होती याची. आता मी वड्या केलेल्या आहेत, तर ताटात वड्या वाढते कोथिंबीरीच्या. ह्याच्या आधी मी रेसिपी टाकलेली आहे कोथिंबीरीच्या वडीची, तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला आवडत असतील. वडी पण खूप क्रिस्पी होते, वरून क्रिस्पी आतमधून मऊ, आणि टेस्टलासुद्धा खमंग लागते. नक्की ट्राय करा. बघा मी कांदा पण वाढते आता. असं दुपारचं जेवण किंवा संध्याकाळचं जेवण खूप छान होतं याच्याने. मस्त दिसतंय ना, बघू शकता.